सुस्वागतम। गोष्टीचे नाव आहे बिचारे गाढव। एक मनुष्य आपल्या मुलाबरोबर गाढव विकावयास चालला होता। दोघे गाढवाबरोबर पायी चालत होते। जेव्हा ते बाजारातून जाऊ लागले तेव्हा कोणीतरी म्हणाले, बघा, गाढव बरोबर असूनही ते पायी जात आहे। एक जण म्हणाला, अरे, दोघांपैकी एक जण गाढवावर का बसत नाही? तुम्ही बरोबर सांगत आहात, असे म्हणून वडिलांनी मुलाला गाढवावर बसवले आणि पुढे निघाले। जेव्हा एका गावातून जाऊ लागले तेव्हा एक जण म्हणाला, अरे, काय निर्लज्ज मुलगा आहे, स्वतः गाढवावर बसला आहे आणि त्याचे वडील पायी चालत आहेत। गावातील लोकांचे बोलणे ऐकून मुलगा गाढवावरून खाली उतरला व वडिलांना गाढवावर बसवले। ते आणखी पुढे जाताच एक बाई ओरडली, अरे, हा माणूस स्वतः गाढवावर बसला आहे आणि मुलाला पायी चालवतो आहे, त्याला पण गाढवावर का नाही बसवून घेत? हे ऐकून वडिलांनी मुलालाही गाढवावर आपल्या मागे बसवले आणि पुढे निघाले। आणखी थोडे पुढे गेल्यावर एक माणूस त्यांना थांबवून म्हणाला, या बिचारा दुर्बल गाढवावर तुम्ही दोघे बसले आहात, तुम्हाला लाज नाही वाटत का? आता वडील आणि मुलगा गाढवावरून खाली उतरले। त्यांनी गाढवाच्या चारही पायांना दोरी बांधून त्याला काठीवर लटकवले आणि आपल्या खांद्यावर घेऊन निघाले। हे पाहून लोक जोरजोरात हसू लागले। त्यांचा गोंधळ ऐकून गाढव घाबरून आपले पाय हलवू लागले। तेव्हा गाढवाच्या पायांना बांधलेली दोरी तुटली आणि ते पुलावरून खाली नदीत पडून मेले। तात्पर्य, फालतू गोष्टींकडे लक्ष देऊ नका। अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी आताच माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।